नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा SSC CHSL भरती निघालेली आहे मित्रांनो। 3712 पदे 12वी पासवरती। चला पाहूया वय पात्रता परीक्षा पद्धती अभ्यासक्रम संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही संपूर्ण जाहिरात विश्लेषण सहित आणि संपूर्ण माहितीसह परिपूर्ण। तर CHSLची वॅकन्सी सुटलेली आहे मित्रांनो। स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठीमध्ये एक्झाम देता येणार आहे। सेक्शन वाईज म्हणजे प्रत्येक 30 लँग्वेजेस आहेत। जो रिजन आहे त्या रिजन वाईज लँग्वेज वेगवेगळे आहेत। प्रत्येक राज्यासाठी तुम्ही प्रेफर करू शकता, ज्या राज्याचे आहेत त्या राज्यासाठी ते लँग्वेज प्रेफर करू शकता। सो लोकल लँग्वेजेससुद्धा आहेत, 30 लँग्वेजेस आहेत। सो CHSL आहे 12वीच्या बेसिसवरती ही भरती निघालेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला ज्युनियर क्लर्क, सब डिव्हिजनल ज्युनियर क्लर्क आणि त्याच्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आणि असिस्टंट या पदासाठी तुम्हाला ही परीक्षा घेण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन कधीपासून करायचं आहे तर 8 एप्रिलपासून ते 7 मेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकताय। लास्ट डेट तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची आहे 7 आणि जर तुम्ही चलन काढला असेल तर पेमेंट फीसाठी तुम्हाला 8 तारीख दिलेली आहे, म्हणजे 8 मेपर्यंत। 8 एप्रिल टू 8 मेपर्यंत तुम्हाला ही फॉर्म तुम्ही हे करू शकता, ॲप्लाय करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकताय, ऑनलाईन पेमेंट करू शकताय। आता तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्शन जर करायचं असेल, फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील आणि करेक्शन करायचं असेल तर 10 मेला तुम्हाला परत आणखी SSCचे तो साईट ओपन होणार आहे आणि 10 ते 11 या एका दिवसामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन करू शकताय। प्रत्येक करेक्शनसाठी 200 रुपये आहेत आणि संपूर्ण करेक्शन असेल फॉर्मचं तर 500 रुपये फी आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुमचे 2 याच्यामध्ये एक्झाम होणार आहे, पूर्व आणि मुख्य, ज्याला आपण टायर 1 आणि टायर 2 असं म्हणतो। टायर 1 ही एक्झाम आणि टायर 2 ही एक्झाम दोन्ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत। टायर फर्स्ट जी एक्झाम आहे, जी पूर्व परीक्षा आहे याची, ती जून किंवा जुलैच्या 2024च्या ह्याच्यामध्ये होणार आहे, म्हणजे जूनमध्ये किंवा जुलैमध्ये ती एक्झाम होऊन जाईल। आणि शेड्युल्ड 2 जे आहे टायर 2 त्याची तुम्हाला डेट यथावकाश ती SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती कळवण्यात येईल। आता याच्यामध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे मित्रांनो, ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटर, अशा वेरियस पोस्टसाठी ही एक्झाम होत आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला पे स्केल बघायचं आहे, तर पे स्केल तुम्हाला इथं दिलेलं आहे। त्याच्यामध्ये लेवल 2, लेवल 4, लेवल 5 अशापर्यंत सुद्धा पे स्केल आहे। 25,000 ते 81,000पर्यंत आहे, ज्याच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटरसाठी तुम्हाला लेवल 4चं पेमेंट आहे, लेवल 5चं पेमेंट आहे। आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क जो आहे किंवा ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट जे आहे JSA, त्याच्यासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200पर्यंत पेमेंट आहे, लेवल 2चं पेमेंट आहे। डाटा एंट्री ऑपरेटरसाठी लेवल 4 आणि लेवल 5चं पेमेंट आहे। ओके, सो वॅकन्सीज तुम्हाला माहिती आहेत की किती टोटल जागा सुटलेल्या आहेत, तर 3712 वॅकन्सीज आहेत, ज्याच्यामध्ये पोस्ट वाईज आहे, कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकन्सी तिथं दिसणार आहेत। पुढे आपण बघणारच आहोत ते रिझर्वेशन क्रायटेरिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, OBC SC NT किंवा EWS असेल, विडोज असेल, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल, यांच्यासाठी तुम्हाला रिझर्वेशन्स राहतं मित्रांनो। त्याच्यामध्ये पोस्ट बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डाटा एंट्री ऑपरेटर आहे, ग्रेड A असेल डाटा एंट्री ऑपरेटर। त्याच्यानंतर लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे, त्यालाच ज्युनियर सेक्रेटरीएट असं सुद्धा, सेक्रेटरीयल असिस्टंट म्हणतो आपण। सो अशा पोस्ट आहेत। याच्यामध्ये तुम्हाला सिटिझनशिप कुठली असली पाहिजे, नॅशनॅलिटी कुठली असली पाहिजे, पात्रता काय आहे बघा। सो तुम्ही भारताचे नागरिक असला पाहिजे। नेपाळचे असेल तर ते एक सब्जेक्ट ऑफ नेपाळ किंवा सब्जेक्ट ऑफ भूटान, म्हणजे भूटान किंवा नेपाळचे असेल तरीसुद्धा ते चालते, मात्र ते भारतामध्ये रहिवासी असले पाहिजेत। आता याच्यामध्ये बघा, वयाची मर्यादा तुम्हाला दिलेली आहे 18 ते 27। 18 ते 27 वर्ष वयापर्यंतचा व्यक्ती याच्यासाठी इलिजिबल आहे, म्हणजे तुम्ही जस्ट 12वी पासआउट असाल तरीसुद्धा तुम्ही भरू शकताय। मात्र तुमचं 1/8/2006 म्हणजेच ऑगस्ट 2/8/1997च्या पूर्वीचा आणि 1/8/2006च्या नंतरचा जन्म
झालेला व्यक्ती नको आहे, कारण त्याचं वय मग 18 ते 27मध्ये बसत नाही मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे सरासरी तुमचं कमीत कमी वय 18 पाहिजे, जास्तीत जास्त तुम्ही 27 वर्ष. आणि याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आहे. मग SC ST असेल तर 27+5, OBC असेल तर 27+3, PWBD अनरिझर्वड असेल तर 27+10, OBC PWBD असेल मध्ये तर 13 वर्ष. सो अशा पद्धतीने एक सर्व्हिसमॅनला 3 वर्ष आहे. सो अशा पद्धतीनं तुमच्याकडं एज रिलॅक्सेशन राहणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 12वीवरती जागा आहेत हे माहिती आहे, पण काही जे याच्यातले डिपार्टमेंट आहेत, डाटा एंट्री ऑपरेटरचे असतील किंवा लोअर डिव्हिजनल क्लर्कमध्ये असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला सायन्स स्ट्रीम असणं गरजेचं आहे. म्हणजे 12वी तुमची सायन्समधनं झाली असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असला पाहिजे. तर तुम्ही फूड आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन मिनिस्ट्री ऑफ कल्चर, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चरमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे काही ज्या डिपार्टमेंट आहेत, काही विभाग आहेत, जसं अन्न प्रशासकीय विभाग आहे, ग्राहक संरक्षण विभाग आहे, याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे सायन्सला. त्याच्यानंतर बाकीच्यासाठी तुम्ही सगळे जेवढे आहेत पोस्ट किंवा ज्या जागा आहेत किंवा जे डिपार्टमेंट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला फक्त 12वी पास असणं गरजेचं आहे. मग ते आर्ट असो किंवा सायन्स असो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं डिटेल्स पाहायचे आहेत. फी बघा मित्रांनो, फी आहे फक्त 100 रुपये फी आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये वुमन असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असतील, PWBDचे असतील, SC असतील, ST असतील, तर त्यांच्यासाठी फी नाही आहे. ओपनसाठी 100 रुपये फी आहे. एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे. तुम्हाला परीक्षा केंद्र निवडत असताना प्रत्येक सेंट्रल आणि रिजन वाईज तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जो रिजन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ईस्टर्न रिजन असेल, सेंट्रल रिजन असेल, वेस्टर्न रिजन असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कुठले असणार आहेत ते निवडायचे आहेत. ते तुम्हाला केंद्र तिथे दिलेले आहेत. महाराष्ट्रासाठी म्हणत असाल तर वेस्टर्न रिजन आपला जो आहे तो वेस्टर्न रिजनमध्ये आपल्याला महाराष्ट्रासाठी कोल्हापूर, नागपूर, नांदेड, पुणे, मुंबई, जळगाव, अमरावती आहे. सो तुम्ही तिथं सेंटर निवडू शकता मित्रांनो. परीक्षेच्या बाबतीत बोलायला झालं तर टायर फर्स्ट आणि टायर सेकंड, म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा पद्धतीने ही परीक्षा असणार आहे. ऑनलाईन होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे, ऑब्जेक्टिव्हची असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. ठीक आहे, तर जी पूर्वपरीक्षा असणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला 4 विषय असतात. 4 विषयामध्ये इंग्लिश आहे, जे 25 प्रश्न 50 मार्कासाठी असतात. जनरल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्कासाठी असतात. क्वांटिटेटिव्ह ॲप्टी म्हणजेच गणित बुद्धिमत्ता आहे, गणित आहे, ज्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 मार्कासाठी असतात. आणि जनरल अवेअरनेसमध्ये 25 प्रश्न तुम्हाला 50 मार्क, सामान्य ज्ञानमध्ये 25 प्रश्न 50 मार्क, म्हणजेच टोटल 100 प्रश्न आणि 200 मार्क्ससाठी ही एक्झाम असणार आहे. तुम्हाला 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे 0.50 मार्क तुमचे एका बरोबर उत्तरासाठी कट होतील मित्रांनो. ठीक आहे, मार्क म्हणतोय मी, 200 मार्क आहेत. सो आता सेकंड टायर जी आहे, जी मुख्य परीक्षा होणार आहे ती सेक्शन वाईज असणार आहे आणि सेशन वाईज असणार आहे. म्हणजे सेक्शन 1, 2, 3 अशा सेक्शनमध्ये होईल. पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता असणार आहे, 30 प्रश्न 60 प्रश्न असणार आहेत 180 मार्काला. ह्याला तुम्हाला 1 तास वेळ असणार आहे. आणि हा सेशन झाल्यावरच तुम्हाला सेकंड सेशन ओपन होईल. हे झालं तुमचं सेशन टायर सेकंडसाठी पहिला सेक्शन. ठीक आहे, आता त्याच्यानंतर सेशन फर्स्टमधलाच तुम्हाला सेकंड सेक्शन असणार आहे. याला मात्र 2 तास 15 मिनटं वेळ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज असणार आहे आणि त्याचे कॉम्प्रेन्सेशन असणार आहे आणि जनरल अवेअरनेस, म्हणजे तुम्हाला सामान्य ज्ञान आणि इंग्लिशवरती 60 प्रश्न टोटल असणार आहेत. इंग्लिशवरती 40 आणि तुम्हाला सामान्य ज्ञानावरती 20 असे टोटल 60 प्रश्न. यालाही सुद्धा 180 मार्क आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क आहे. त्याच्यानंतर सेक्शन थर्ड असणार आहे, हा सेक्शन सेकंड आहे. आणि सेक्शन थर्ड जो लास्ट सेक्शन आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर नॉलेज मॉडेल असणार आहे. तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत, 45 गुण असणार आहेत. ओके, सो मुख्य परीक्षा ही तुम्हाला 60 ही 15 आणि त्याच्यानंतर 60 म्हणजे 120 आणि ते 15 टोटल किती प्रश्न झाले तुमचे? 135 प्रश्न, 135 प्रश्न आणि तुम्हाला त्याचे गुण आहेत इकडं. ठीक आहे, सो या पद्धतीनं तुमचे होणार आहे. आता हे मुख्य परीक्षा झाल्यानंतर स्किल टेस्टसुद्धा असणार आहे, जी तुम्हाला सेक्शन सेकंडमध्ये मेन्शन आहे. आता याच्यामध्ये सेशन सेकंड जो असणार आहे, जो सेक्शन थर्ड आहे
त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल टेस्ट आणि टायपिंग टेस्ट आहे. मग त्याच्यामध्ये स्किल टेस्ट कोणासाठी असणार आहे तर जे तुमचे स्किल टेस्ट जे आहे ते डाटा एंट्री ऑपरेटरसाठी तुम्हाला असणार आहे. टायपिंग टेस्ट जे आहे ते तुम्हाला लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी असणार आहे. सो अशा पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे टायपिंग टेस्ट कशी असते हे तुम्ही जरा आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत. फक्त टायपिंग टेस्ट कशा पद्धतीनं घेत आहेत त्याचं इकडं तुम्हाला हे दिलेलं आहे 10 मिनटं 15 मिनटं. स्किल टेस्ट असेल तर 15 मिनटं आणि टायपिंग टेस्ट असेल तर तुम्हाला 10 मिनटं. ओके, सो त्या पद्धतीनं आपल्याला ते बघायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला सेक्शन वाईज दिलेलं आहे. तुम्ही हे पाहू शकता नंतर की कसं होणार आहे एक्झाम ते. पहिला सेक्शन असेल, दुसरा सेक्शन आणि तिसरा सेक्शन. ठीक आहे. चला, हे झालं मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेचं स्वरूप. इथं तुम्हाला सिलेबस मेन्शन केलेला आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी काय आहे, जनरल इंटेलिजन्ससाठी तुम्हाला काय वाचायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये टायर फर्स्टसाठी तुम्हाला सिलेबस आहे. टायर फर्स्टसाठी आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेले आहेत. टायर सेकंडसाठी सुद्धा तुम्हाला संपूर्ण सिलेबसमध्ये काहीही चेंज नाही आहे. जसा SSCचा सिलेबस असतो सेम सगळे टॉपिक, सगळे डिटेल तुम्हाला याच्यामध्ये आहेत. ओके, सो सिलेबससुद्धा तुम्ही पाहू शकता. सिलेबस सेम आहे, कॉपी पेस्ट सिलेबस आहे. सो अशा पद्धतीनं तुमचं टोटल शेड्यूल राहणार आहे आणि तुम्ही ssc.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्टर करून हा फॉर्म भरू शकताय, फिलअप करू शकताय. परीक्षा जून जुलैमध्ये असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, ही एक महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला जर उर्वरित अपडेट आपल्याला पाहायचे असतील आणि चॅनलसोबत राहायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि यूट्यूब आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद.